सेज एनिथिंग अँड एव्हरीथिंग। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। मित्रांनो, हिंदू धर्म हा एक असा धर्म आहे ज्यात सर्वाधिक उत्सव सण साजरे करतात। होय, उत्सव सण हे हिंदू धर्माचे एक आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे। विविध रंग, जीवनाच्या छा आणि विश्वातील बहुतेक सर्व सजीव व निर्जीव यांचा बहुमान अशा उत्सवांनी, भव्य सणांनी भारताला उत्सवांची भूमी बनवले आहे। असाच एक शुभ सण भारतभर साजरा केला जातो तो म्हणजे नवरात्र। महिषासूर या म्हशीच्या डोक्याच्या राक्षसाचा पराभव करणाऱ्या दुर्गा देवीच्या अथांग सामर्थ्याचा आणि देवीच्या स्त्री स्वरूपातील शक्तीच्या स्मरणार्थ हा उत्सव साजरा करतात। नवरात्री ही एक संस्कृत संज्ञा आहे जिथे नव म्हणजे नऊ आणि रात्री म्हणजे रात्र। या संपूर्ण कालावधीत देवी दुर्गा, देवी काली, देवी सरस्वती आणि देवी लक्ष्मी यासह तिचे सर्व दैवी अवतार पूजले जातात। हा महत्त्वाच्या हिंदू सणांपैकी एक आहे। हा सण वर्षातून 5 वेळा येतो। चैत्र नवरात्र, गुप्त नवरात्र, शारदा नवरात्र किंवा महानवरात्र, पौष नवरात्र, माघा नवरात्र यापैकी चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री सर्वाधिक लोकप्रिय आहे। हा 9 रात्र 10 दिवसांचा उत्सव धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व धारण करतो। पुराणांनुसार शक्तीचे 3 प्रकार किंवा अवतार आहेत। महाकाली म्हणजे शक्ती, महालक्ष्मी म्हणजे संपत्ती, उत्कटता आणि भौतिक कल्याण आणि महासरस्वती म्हणजे ज्ञान, विघटन, नश्वर शरीराच्या मर्यादे पलीकडे। हे प्रकार पृथ्वी, सूर्य आणि चंद्र याप्रमाणेच विश्वाचे प्रतिनिधित्व करतात असे मानले जाते। हे अवतार 3 गुणांचे देखील प्रतीक आहे। अनुक्रमे तम किंवा जडत्व, रजस किंवा क्रियाकल्प, उत्कटता आणि सत्व किंवा ज्ञान अथवा शुद्धता। त्यामुळे पहिले 3 दिवस दुर्गा किंवा कालीला, पुढचे 3 दिवस लक्ष्मीला आणि शेवटचे 3 दिवस सरस्वतीला समर्पित आहे। 10व्या दिवसाला विजयादशमी किंवा दसरा असे म्हणतात जेथे विजय म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय। राक्षस राजा रावणावर भगवान रामाचा विजय। रावणाची 10 मुखे 10 नकारात्मक गुण दर्शवतात, काम अथवा वासना, क्रोध, लोभ, मोह अथवा आसक्त, अहंकार, भय, ईर्ष्या, जडता, द्वेष आणि पश्चाताप अथवा दोषी। म्हणून हा दिवस आपल्या स्वतःच्या मनावरील विजयाचे प्रतीक आहे। आपण नवरात्र साजरी करण्यामागे आध्यात्मिक, नैसर्गिक आणि पौराणिक कारणे आहेत। ऋतू बदलाच्या वेळी नवरात्रोत्सव साजरा केला जातो। या मोसमी बदलाच्या किंवा परिवर्तनाच्या वेळी निसर्ग माता एक मोठा बदल घडवून आणते आणि त्याचे स्वागत नवरात्रीद्वारे देवी शक्तीचे पूजा, आराधना, तप करून केले जाते। हिंदू पौराणिक कथांमध्ये असे मानले आहे की भगवान रामाने हिवाळ्यापूर्वी म्हणजे शारदीय नवरात्री साजरी करण्याची परंपरा सुरू केली। लंकेला रवाना होण्यापूर्वी श्री राम प्रभूंनी श्री दुर्गा पूजा केली आणि फलस्वरूप विजयी होऊन परतले। नवरात्रोत्सवादरम्यान लोक दुर्गा देवीच्या सर्व 9 अवतारांची पूजा करतात। माता शैलपुत्री, माता ब्रह्मचारिणी, माता चंद्रघंटा, माता कुष्मांडा, माता स्कंद, माता कात्यायनी, माता कालरात्री, माता महागौरी आणि माता सिद्धिदात्री हे माता दुर्गेचे 9 अवतार म्हणून ओळखली जातात। नवरात्रीच्या आख्यायिका। नवरात्रीच्या उत्सवासोबत विविध आख्यायिका जोडलेल्या आहेत। एका प्रचलित आख्यायिकेनुसार महिषासूर नावाचा एक प्रचंड शक्तिशाली राक्षस होता। भगवान शिवाच्या आशीर्वादाने तो अमर झाला आणि कोणतेही शस्त्र त्याला मारू शकत नव्हते। त्यानंतर त्याने पृथ्वीवरील निरपराध लोकांना मारण्यास सुरुवात केली। या दुष्ट राक्षसाला मारण्यासाठी देवी दुर्गेचा जन्म झाला। भगवान ब्रह्मा, विष्णू, शिव आणि इतर सर्व देवांच्या एकत्रित शक्तींनी देवी दुर्गा निर्माण केली। देवी दुर्गा आणि महिषासूर यांच्यात 9 दिवस भयंकर, घनघोर युद्ध झाले आणि 10व्या दिवशी देवीने राक्षसाचा शिरच्छेद केला। नवरात्रीचे 9 दिवस देवी दुर्गा आणि महिषासूर यांच्यातील युद्धाचे प्रतीक आहेत। दुसऱ्या आख्यायिकेनुसार रावणाचा वध करण्यासाठी भगवान रामाने दुर्गा देवीच्या सर्व 9 रूपांची पूजा केली। त्यांनी 9 दिवस देवीची उपासना केली। शारदीय नवरात्रीचा 10वा दिवस म्हणजे ज्या दिवशी प्रभू रामाने रावणाचा पराभव करून वध केला तो दिवस आपण दसरा किंवा विजयदशमी म्हणून साजरा करतो।
नवरात्री कथा. नवरात्रीचा हिंदू सण भारताच्या जवळजवळ प्रत्येक भागात 9 दिवस साजरा केला जातो. हा सण प्रामुख्याने वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवितो, ज्यामध्ये देवी दुर्गा महिषासूर राक्षसाचा पराभव नाश करते. या सणाचा दैत्य राजा रावणावर भगवान रामाच्या विजयाशी देखील जवळचा संबंध आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवी दुर्गेच्या शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या 9 वेगवेगळ्या अवतारांची पूजा केली जाते. चला तर आईच्या 9 अवतारांची माहिती करून घेऊयात. आई शैलपुत्री किंवा पार्वती हिचे भगवान शिवाशी लग्न झाले आहे. तिचा पूर्वीचा अवतार सतीच्या रूपात होता. सती ही दक्ष प्रजापतीची मुलगी वडिलांच्या इच्छेविरुद्ध शिवाशी लग्न केले. एके दिवशी राजा दक्षाने एक भव्य यज्ञ आयोजित केला आणि सर्व देवांना आमंत्रित केले. तथापि त्याने जाणून बुजून शिव पार्वती यांचा अपमान करण्यासाठी त्यांना आमंत्रित केले नाही. भगवान शिवाने सतीला यज्ञ समारंभास उपस्थित राहण्याची विनंती केली, परंतु सतीने स्वतःहून समारंभाला हजेरी लावली. राजा दक्ष आणि तिची आई प्रसूती यांनी सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत भगवान शिवाचा अपमान केला. सतीला तिच्या वडिलांचे हे गैरस्वागत वागणूक सहन झाली नाही. त्यामुळे तिने यज्ञात उडी मारली आणि आत्मदहन केले. सतीच्या आत्मदहनामुळे शिवा प्रचंड संतप्त झाला. त्याने राजा दक्षाचा नाश करण्यासाठी स्वतःचे भयंकर रूप वीरभद्राला आवाहन केले. सतीच्या मृत्यूनंतर शिवाने तिचे शव वाहून नेले. सतीच्या शरीराचे अवयव भारतात विविध ठिकाणी पडले आणि ते शक्तीपीठ म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढच्या जन्मात देवी सती पर्वताच्या देवाची कन्या शैलपुत्री म्हणून जन्मली. ती शक्तीचे मूर्त स्वरूप आहे अशी श्रद्धा आहे. तिचे वाहन बैल नंदी आहे आणि तिच्या हातात त्रिशूळ व कमळ आहे. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा करतात. ब्रह्मचारिणी हे नाव 2 शब्दांपासून बनलेले आहे. ब्रह्म म्हणजे तप किंवा तपश्चर्या आणि चारिणी म्हणजे उत्कट स्त्री अनुयायी. सतीने स्वतःला दहन केल्यानंतर तिने पर्वतराजाची मुलगी पार्वती म्हणून जन्म घेतला. जेव्हा पार्वती मोठी झाली तेव्हा ऋषी नारद तिला भेटायला आले. त्यांनी पार्वतीला भगवान शिवाशी लग्न करण्यास सुचवले. पार्वतीने शिवाशी लग्न करण्याचा निश्चय केला. तिने हजारो वर्षे कठोर तपश्चर्या आणि भक्तीच्या अत्यंत कठीण शासनाचे पालन केले. तिने ब्रह्मचारिणी किंवा तपश्चरिणी म्हणजे तपाच्या मार्गावर चालणारी अशी नाव कमावले. माता ब्रह्मचारिणीने अनेक वर्षे अन्नपाण्याशिवाय तपश्चर्या चालू ठेवली. तिचे शरीर अत्यंत अशक्त आणि नाजूक झाले. शेवटी भगवान ब्रह्मदेव पार्वतीच्या समोर प्रकट झाले आणि तिला आशीर्वाद दिला की तिला भगवान शिव तिचा पती म्हणून प्राप्त होईल. नंतर भगवान शिवाने पार्वतीशी लग्न केले. आई ब्रह्मचारिणीने उजव्या हातात जपमाळ तर डाव्या हातात कमंडलू धारण केले आहे. आई ब्रह्मचारिणी ही तप, भक्ती, एकांत आणि संयम यांचे अवतार असून ती भक्तांना शांती, समृद्धी, आनंद आणि कुलीनतेचा आशीर्वाद देते. पुढच्या अवतारात सतीने पार्वती म्हणून जन्म घेतला. पार्वतीची तपश्चर्या, संकल्प पाहून भगवान शिव तिच्याशी लग्न करण्यास तयार झाले. भगवान शिव विवाहासाठी सर्वात भयंकर रूप धारण करून विचित्र विवाह मिरवणूक घेऊन आले. त्यांचे शरीर राखेने माखलेले होते, गळ्यात साप होते. लग्नाच्या मिरवणुकीत भूत, तपस्वी, गण, पिशाच आणि अघोरी साधू होते. ती वरात पाहून प्रत्येक जण हादरला. पार्वतीने चंद्रघंटाचे भयंकर रूप धारण केले. रंग सोनेरी, वाहन सिंह, 10 हात, 9 हातांमध्ये वेगवेगळी शस्त्रे आणि 10व्या हाताने भक्तांना आशीर्वाद असे तिचे रूप होते. तिने भगवान शिवाला सुंदर राजकुमाराचे रूप धारण करून लग्नाच्या मिरवणुकीचे रूपांतर उदात्ततेमध्ये करण्याची प्रार्थना केली. भगवान शिवाने हे मान्य केले व दागिने घातलेल्या मोहक राजपुत्राच्या रूपात पुन्हा प्रकट झाले. प्रथेनुसार विवाह सोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाचा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो. आई चंद्रघंटा सर्व पापे, संकटे, मानसिक क्लेश, भूतबाधा आणि शारीरिक संकटे नाहीशी करून आपल्या भक्तांवर प्रेम, शांती आणि समृद्धीचा वर्षाव करते. आई कुष्मांडा, हसणारी देवी, आदिशक्तीचा अवतार आहे आणि नवरात्रीच्या 4थ्या दिवशी तिची पूजा केली जाते. तिचे नाव 3 भिन्न शब्दांनी बनलेले आहे. पहिला शब्द कु आहे, दुसरा शब्द उष्मा आहे आणि तिसरा शब्द आहे अंडा. कु म्हणजे लहान, उष्मा म्हणजे ऊर्जा, अंडा म्हणजे अंडी. तर कुष्मांडा म्हणजे लहान वैश्विक अंड्याचा निर्माता. खरं तर देवी कुष्मांडा हे देवीचे आनंदी प्रकटीकरण आहे. आई कुष्मांडा विश्वातील सर्व ऊर्जेचा स्रोत आहे. ती सूर्याचा गाभा आहे आणि सूर्य देवाला दिशा प्रदान करते. आई स्कंदमाता ही देवी दुर्गेचा 5वा अवतार आहे. ती कार्तिकेयची आई असून हे पार्वतीचे दुसरे रूप आहे. आई कार्तिकेयाला एका हाताने धरते आणि दुसऱ्या हाताने भक्तांना आशीर्वाद देते. आईचे वाहन सिंह असून आसन कमळ आहे. आई स्कंदमातेची उपासना केल्याने शांती, समृद्धी आणि मोक्ष प्राप्त होतो.
नवरात्रीच्या 6व्या दिवशी आई कात्यायनीची पूजा करतात। आईला 4 हात असून एक लांब तलवार आणि कमळ धारण करते। सर्व दुष्टांपासून भक्तांचे रक्षण करते। माता कात्यायनी ऋषी कात्यायन यांची कन्या म्हणून जन्माला आली म्हणून हे नाव। देवी कात्यायनी राक्षसांनी केलेल्या पापांचा अंत करण्यासाठी एक सेनानी म्हणून जन्मली होती। महिषासुराचा वध करण्यासाठी वेगवेगळ्या देवांनी तिला भरपूर विविध शस्त्रे भेट दिली। आईचे वाहन सिंह असून घनघोर युद्ध नंतर आई कात्यायनीने महिषासुराचा पराभव केला आणि तलवारीने त्याचे मस्तक कापले। अंधार आणि अज्ञानाचा अंत करणारी देवी म्हणजे आई कालरात्री हे दुर्गा मातेचे सर्वात भयंकर रूप आहे। तिचे काळेभोर बांधलेले केस, 4 हातापैकी 2 हातात एक चकचकीत वक्राकार तलवार आणि वज्र आहे। बाकीचे 2 हात दान आणि भक्तांचे रक्षण करतात। आईला 3 डोळे असून आणि नाकातून अग्निज्वाला बाहेर येतात। आईचे वाहन गाढव असून आई कालरात्रीने रक्तबीज राक्षसाचा वध केला। आई दुष्टांचा नाश आणि सर्व क्रूरतेचा अंत करीत भक्तांच्या जीवनातील दुःख दूर करते। आई महागौरीला 4 हात असून तिच्याकडे त्रिशूळ आणि डमरू आहे। दयाळूपणा आणि नैतिकतेची देवी असलेल्या आईचे वाहन पांढरा बैल आहे। सर्व राक्षसांना मारल्यानंतर पार्वतीची त्वचा काळी पडली। पार्वतीला तिची गोरी त्वचा परत मिळवायची होती, म्हणून तिने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या केली। प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने पार्वतीला पवित्र मानसरोवर नदीत स्नान करण्याचा सल्ला दिला। पार्वतीने ब्रह्मदेवाने सांगितल्याप्रमाणे केले आणि तिचा गोरा रंग आणि सौंदर्य परत मिळवले। तिला महागौर म्हणजे अत्यंत गोरी असलेली म्हणून ओळखले जाऊ लागले। नवरात्रीच्या 9व्या दिवशी आई सिद्धिदात्रीची पूजा केली जाते। आई तिच्या भक्तांच्या सर्व दैवी इच्छा पूर्ण करते। ती अज्ञान दूर करते आणि परमब्रह्माचा साक्षात्कार करण्यासाठी ज्ञानाचा दिव्य प्रकाश प्रदान करते। माता सिद्धिदात्रीला 4 हात असून गदा, शंख, कमळ आणि सुदर्शन चक्र असे शस्त्र आहे। सिंह हे तिचे मुख्य वाहन आहे। असे म्हटले जाते की परमशक्तीची देवी आदिशक्ती ही भगवान शिवाच्या डाव्या अर्ध्या भागामध्ये सिद्धिदात्रीच्या रूपात प्रकट झाली। मां सिद्धिदात्री यश आणि शक्ती प्रदान करते। ती संपूर्ण विश्वाची सम्राज्ञी असून सृष्टीचे मूळ स्रोत आहे। दुर्गा सप्तशतीनुसार आई सिद्धिदात्रीने राक्षस शुंभावर विजय मिळवला, त्याचा नाश केला व पूर्ण विश्वाला मुक्ती देत पुन्हा सुखी व स्थिर केले। दसरा किंवा विजयादशमी। वाईटावर चांगल्याचा विजय म्हणजे दसरा, ज्याला विजयादशमी असेही म्हणतात। नवरात्रीचा 10वा दिवस आणि महिषासुरावर दुर्गेच्या विजयाचा दिवस म्हणून साजरा केला जातो। हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे, जो वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे। रावण दहनची कथा। दशहरा मागील कथा मूलत नवरात्रीच्या आख्यायिकेसारखीच आहे। हे दुर्गा आणि महिषासूर यांच्यातील युद्धाच्या शेवटच्या दिवसाचे स्मरण करते, ज्याचा परिणाम दुर्गेच्या विजयात झाला। रावण दहन किंवा रावणाचे दहन। भारताच्या अनेक भागांमध्ये दशहरा देखील दशमुखी राक्षस रावणाच्या पुतळ्याचे दहन करून साजरा केला जातो। ही परंपरा वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतिकात्मक प्रतिनिधित्व आहे, ज्यात रावण वाईटाचे प्रतिनिधित्व करतो आणि रामायणाचा नायक राम चांगल्याचे प्रतिनिधित्व करतो। रावण दहनामागील कथा रामायणात रुजलेली आहे। लंकेचा राजा रावणाने रामाची पत्नी सीतेचे अपहरण करून तिला आपल्या राज्यात कैद केले। भगवान रामाने आपला भाऊ लक्ष्मण आणि वानरसेनेच्या मदतीने रावण आणि त्याच्या सैन्याशी भयंकर युद्ध केले। शेवटी भगवान रामाने रावणाचा पराभव केला आणि सीतेची सुटका केली। दशहराच्या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन हे भगवान रामाच्या वाईटावर विजय आणि धार्मिकतेच्या पुनर्स्थापनेचे प्रतीक आहे। हे नैतिक मूल्यांचे पालन आणि वाईट शक्तींचा सामना करण्याच्या महत्त्वाची आठवण करून देणारे आहे। नवरात्र कसे साजरे केले जाते? नवरात्रोत्सव संपूर्ण भारतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। उत्तर भारतात नवरात्री सर्व 9 दिवस उपवास करून मोठ्या भक्तिभावाने आईच्या सर्व 9 रूपांमध्ये पूजा करीत साजरी केली जाते। शारदीय नवरात्रीची सांगता दुर्गा पूजा आणि दसऱ्याला होते। सर्व मंदिरे फुलांनी आईच्या मूर्ती विविध दागिन्यांनी सजवले जातात। उत्तर भारतातील राज्यांमध्ये 9 दिवसांच्या जत्रेचे आयोजन केले जाते। हिमाचल प्रदेशचा कुल्लू दसरा भारताच्या उत्तर भागात विशेषतः प्रसिद्ध आहे। पश्चिम भारतात विशेषतः गुजरात आणि मुंबईत लोक प्रसिद्ध गरबा आणि दांडिया रास नृत्याने उत्सव साजरा करतात। नवरात्रोत्सवानिमित्त गुजरात सरकारतर्फे आयोजित नवरात्रोत्सव उत्सवमध्ये सहभागी होण्यासाठी भारताच्या विविध भागातून तसेच परदेशातून लोक येतात। महाराष्ट्रात घटस्थापना केली जाते व संपूर्ण 9 दिवस देवीची सकाळ संध्याकाळ पूजा केली जाते।
भक्त विविध व्रत, वैकले, उपवास, आराधना आणि विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करतात। अनेक कुटुंबामध्ये काली, लक्ष्मी आणि सरस्वती पूजनही केले जाते। दक्षिण भारतात लोक उंचावर मूर्ती ठेवतात, ज्याला गोलू असेही म्हणतात। विस्तृत पूजा समारंभासहित देवीची सर्व भक्ती आणि समर्पणाने पूजा केली जाते। त्यानंतर वैदिक अर्पण केले जाते। चंडी यज्ञ, होम, आयुधा पूजा, ज्यामध्ये लोक दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या अवजारांची पूजा करतात, जसे की भांडी, स्वयंपाकघरातील साधने, वाहने, पुस्तके आणि संगणक। आगामी वर्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी देवीची प्रार्थना, आवाहन करतात। नवरात्रीच्या या सणासुदीच्या दिवसात लोक नवीन उपक्रम सुरू करतात आणि नवीन घरगुती वस्तू खरेदी करतात। पूर्व भारतात नवरात्र हा बंगाली लोकांचा सर्वात मोठा सण दुर्गापूजा म्हणून साजरा केला जातो। लोक उपवास करतात आणि दुर्गा देवीच्या सर्व 9 रूपांची, विशेषतः काली, लक्ष्मी आणि सरस्वतीची पूजा करतात। नवरात्रीच्या 7व्या दिवसापासून पूजा मंडपांचे आयोजन केले जाते। 10व्या दिवशी दुर्गा देवीच्या मोठ्या मूर्ती ठेवल्या जातात आणि त्यांची पूजा केली जाते। लोक गातात, नाचतात आणि उत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात। नवरात्रीत उपवास म्हणजे नेमके काय? उपवास म्हणजे खाणे नव्हे, मुळात याचा अर्थ इच्छांवर नियंत्रण ठेवणे आणि त्याच वेळी सकारात्मक मानसिक वृत्ती जोपासणे असा होतो। इच्छा अनेक प्रकारच्या असू शकतात, चविष्ट अन्न खाणे, वास घेणे, विशिष्ट संगीत ऐकणे, वासना इत्यादी। त्यामुळे उपवास अनेक प्रकारचे असू शकतात। अन्न उपवास म्हणजे अन्नपदार्थांच्या इच्छेवर नियंत्रण ठेवणे। नवरात्रीच्या पहिल्या 3 दिवसांत व्यक्तीने शरीरातील नकारात्मकता कमी करणाऱ्या क्रियामध्ये भाग घेणे आवश्यक आहे। शारीरिक शुद्धीकरणामध्ये बाह्य शरीर नियमित स्नान समाविष्ट असते, तर मानसिक स्नान, ज्यामध्ये स्वकबुली व्यायामाचा समावेश असतो व नकारात्मक विचार करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो। या दिवसांमध्ये व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला हानी पोहोचवणारी कोणतीही क्रिया करण्यापासून स्वतःला रोखण्याचा प्रयत्न करते। सर्वापदो भक्ति विनम्रमूर्तिभिः। पुढील 3 दिवस मनातील नकारात्मकता कमी झाल्यानंतर विविध सकारात्मक मानसिक व्यायामाद्वारे मनात सकारात्मकता निर्माण करणे समाविष्ट आहे। शेवटचे 3 दिवस चांगले शास्त्र वाचणे आणि समजून घेणे आणि इतरांच्या पापांपासून शिकणे यांचा समावेश होतो। एकदा तुम्ही पहिल्या 3 दिवसांत कलीचे प्रतिनिधित्व करत नकारात्मकतेला अलविदा केला आणि मनात आनंद आणि सकारात्मकता निर्माण केली, लक्ष्मीचे प्रतिनिधित्व करत बाकी गोष्ट म्हणजे आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करणे, सरस्वतीचे प्रतिनिधित्व करणे। 9 दिवसांच्या आत्मसंस्कारानंतर शिस्त पूर्ण होऊन व्यक्तीला आंतरिक आनंद प्राप्त होतो, जो ख्या आत्म्याशी किंवा चैतन्य राम सोबत स्वतःचा संपर्क याशिवाय दुसरे काहीही नाही। दसरा म्हणजे तमस म्हणजे कुंभकर्ण, राजस म्हणजे मेघनाथ आणि अहंकार म्हणजे रावण यांच्या वधाचा। अहंकारावर विजय मिळवणे आणि आंतरिक आनंद मिळवणे। रावण दहन म्हणजे ह्या अवगुणाचे प्रतिकात्म दहन, नाश करणे। मित्रांनो, या सणाची पार्श्वभूमीमुळे आपल्या लक्षात येते की प्राचीन कालपासून सण साजरे करण्याचा उद्देश, हेतू किती भव्य व दिव्य होते। जर आपण आधुनिक दिखाव्यापासून दूर होत खऱ्या अर्थांनी सण साजरे केले तर आपल्याला, समाजाला फायदेशीर ठरेल। आशा करतो मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडेल। आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नमूद करा। तर आता आपला निरोप घेतो। धन्यवाद मित्रांनो व भेटूयात लवकरच।